आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही अतूट, काही प्रेमळ, तर काही प्रेम नसलेली. काही वेळा ही नाती रक्ताच्या नात्यामुळे किंवा सामाजिक कारणामुळे टिकून राहतात, पण त्यात आनंद किंवा आपुलकी वाटत नाही. अशा नात्यांचं मग करायचं काय? मग याचा विचार करावा लागतो की कोणती नाती टिकवावी आणि कोणती सोडून द्यावी आणि कोणत्या नात्यासाठी प्रयत्न करावे. ओढ नसलेल्या नात्याची कारणे अशी आहे की नात्यातील किंवा दोन्ही व्यक्तींना एकमेकांची गरज, भावना आणि विचार समजत नाही. संवाद कमी होतो, त्यामुळे दोघेही बोलण्यास इच्छुक नसतात. कधीकधी नातं फक्त कुटुंबाच्या दबावामुळे किंवा सामाजिक कारणामुळे टिकते. अशा नात्यामध्ये ओढ नसते, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी तडजोड असते. पूर्वीच्या वाईट अनुभवामुळे नात्यात दुरावा येतो. जर पूर्वीच्या भांडणाने, अपमानाने किंवा अविश्वासाने नात्याला तडा गेला असेल, तर त्या नात्याची ओढ आपोआप कमी होते. जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत कमी लेखलं जात असेल, तर तुमच्या आत्मविश्वासावर याचा परिणाम होतो. ज्या नात्यात तुम्ही सतत समजूतदारपणा दाखवत आहात, पण त्याला प्रतिसादच मिळत नाही, तेव्हा मानसिक थकवा आल्यासारखे वाटते. अशा नात्याचे नक्की करायचे तरी काय? मग स्वतःला मनातून विचारा की या नात्यात राहणं तुमच्यासाठी खरंच आवश्यक आहे का? या नात्यात तुम्ही आनंदी तर आहात ना? की फक्त एक जबाबदारी म्हणून हे नातं पुढे ढकलत आहात? नाहीतर मग कधीकधी असे पण होते की संवादच नसला तर नात्यातील ओढ कमी होत जाते. समोरच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. अनेकदा नात्यातील अपेक्षा पूर्ण होत नाही. समोरच्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या पूर्ण होत आहे का हे तपासा. सर्व प्रयत्न करूनही नात्यात सुधारणा होत नसेल, तर नात्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. कदाचित नात्याला अंतर देणं किंवा त्यापासून दूर होणं गरजेचं असेल, कारण ओढून ताणून नातं कधी टिकत नाही. नातं जर सतत दुःख, तणाव, निराशा देत असेल, तर त्यातून बाहेर पडलेलंच बरं.